नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 वार आहे रविवार। आज आपण आलो आहे यवतमाळ धामणगाव रोडवरील करळगाव घाटामध्ये आलो आपण। करळगाव घाटामध्ये आलो आपण। हा रोड खूप वर्दळीचा आहे मित्रो। आज माझा वेळेवर प्लॅन ठरला आहे। आज पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मी म्हणलं इथे देवीचं मंदिर आहे, या दर्शनाला जाऊ बा म्हणून। तर चला आपण दर्शनाला जाऊया। मी तुम्हाला दुरून मंदिर दाखवतो। बा मित्र हो, जय वनश्री, जय वाघाई, जय महाकाली, जय दुर्गा माता मंदिर करळगाव घाट इथे आपण आलो आहोत। घाटामध्ये सुंदर निसर्ग आहे मित्र। चला आपण जाऊया दर्शनाला। बाहेर मंदिर आहे मित्रो। जगदंबा हे हवन कुंड आहे मित्रो। आपल्याला लेट झालो आपण थोडंसं, मंदिराला लॉक आहे, तरी बाहेरून दर्शन घेऊ आपण। खूप निसर्गाच्या सान्निध्यात आहे मित्रो मंदिर। आणि बघा, हे देवाची कशी विडंबना करतात लोक। हे असं नाही करायला पाहिजे। हे बघा, हे मला वाटते सगळे लक्ष्मीपूजनच्या महालक्ष्मी आहे दिवाळीच्या, आणि हे शिरवून द्यायला पाहिजे मित्रो, पाण्यामध्ये विसर्जित करायला पाहिजे। हे असं मंदिर वगैरे दिसले की आणून ठेवून देतात, हे योग्य नाही मित्र। हे एक हवन कुंड आहे मित्र हो। आणि इथे बघा, तुळशी वृंदावन आहे, त्रिशूळ आहे, महादेवाची पिंड आहे। जय मुंगसाजी माऊली। पहा, अशी विडंबना नाही व्हायला पाहिजे भगवंताची। शिरून द्यायला पाहिजे नदीमध्ये मूर्त्या। खूप निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मित्र हो। बघा तुम्ही,
आणि रात्रीचं इथं कोणीच येत नाही. आहे रोड टच, जंगल खूप आहे. खाली जाऊ मित्र हो. खाली महादेवाचं मंदिर आहे छान. पाहू आपण, प्रयत्न करू. घनदाट मस्त जंगल आहे. हे बा मित्र हो, असे हे बा इथेही देव्या ठेवून आहे. अशा मूर्त्या शिरवायला पाहिजे, नदीमध्ये विसर्जित करायला पाहिजे. हे अशा ठेवू नये. हे तुम्ही पूजा अर्चा करून काही फायदा होणार नाही. दिवाळीच्या मूर्ती आहे मित्र हे सगळ्या. तुम्ही लक्ष्मीपूजनला मनोभावे पूजा करता आणि हे अशा महालक्ष्म्या इथे आणून ठेवून देता मंदिरात. हे चांगलं नाही आहे. कोणीच नाही मित्र हो. सुनसान एरिया आहे, मस्त शांत निरव शांतता आहे. ही विहीर आहे इथे. इथे पाण्याची व्यवस्था आहे. विहीर आहे छान. हे बघा, बकेट वगैरे आहे हातपाय धुवायला. आणि हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे इथे खाली. दर्शन घेऊन घ्या मित्र हो. पक्ष्यांचा सुंदर आवाज येऊन राहिला, किलबिलाट. चला मित्रो,
बघा किती निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे हे मंदिर. असं होतं मंदिर हे मित्र हो. जय वनश्री, जय वाघाही, जय महाकाली, जय दुर्गा माता मंदिर, करळगाव घाट, धामणगाव रोड. इथे आपण मला जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केला मी. घाटाला बिलकुल लागून असा मित्र मंदिर आहे. बघा मित्र, आपण या पायऱ्यांनी तिथे गेलो होतो त्या मंदिरात. बघा खूप खाली आहे हे. आणि खूप जंगलामध्ये आहे मित्र होय. मित्र हो, व्हिडिओ फार मोठा झाला आहे आपला आता. आणि निसर्ग खूपच मस्त आहे, मला खूप आवडलं. छान आहे. वर्दळीच्या ठिकाणी आहे. सायंकाळला वर्दळ नाही राहत जास्त मित्र हो इथे. हे समोरचा बघा डोंगर, छान छोटासा डोंगर आहे. हे मंदिर फार पुरातन आहे मित्र. पहिले छोटंसंच होतं, एवढं नव्हतं. आता खूप वाढलं. मंदिर खूप पुरातन आहे. छोटंसं मंदिर होतं पहिले. आता छान इथे व्यवस्था झालेली आहे. पाण्यासाठी विहीर वगैरे आहे. मित्रो, या मंदिरामध्ये जे पुजारी होते, नाव काय त्यांचं? भाऊरावजी अनाखे. ते आत्ताच म्हणजे याच्यामध्ये वारले, नवरात्राच्या आधी वारले ते. त्याच्यामुळं त्यांच्या पत्नी
शांताबाई अनाके, भाऊराव शांताबाई भाऊरावजी अनाके ह्या काकू इथे येऊन पूजापाती वगैरे करतात अविरत. हे करळगावला राहतात. तिथून पैदल येता का तिथून? नाही येतो ना हां दुग्यानं. डुग्यानं. हो. वय किती आहे तुमचं? माझ्या असं ना आता. हा 60 वर्षाचे आहे काकू. आणि इथे पूजा करतात. पूजा करून चालल्या जातात रोज सकाळी आणि सायंकाळी. हे महाकाली आहे मित्र हो. बघू शकता तुम्ही. दर्शन घेऊन घ्या. दुर्गा देवी पण आहे इथे. हे बघा किती छान मूर्ती आहे. दर्शन घेऊन घ्या. आणि मंदिरामध्ये 3 देवे आहे मित्र हो इथे. वाघामाई आहे, महाकाली आहे आणि दुर्गा देवी पण आहे मित्र हो. आता व्हिडिओ फार मोठा झाला आहे आपला. आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत इथंच थांबू. जगदंबा माता की जय, दुर्गा माता की जय. जय महाकाली माँ. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.